स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम याच्याबद्दल पूर्ण माहिती. तर 2025मध्ये सेट परीक्षा जी होईल त्यात महत्त्वाचे कसे बदल झाले आहेत ते दिसून येणार आहेत. हेच आपल्या संपूर्ण लेक्चरमध्ये बघायचं आहे. 2025ची जी सेट परीक्षा जे विद्यार्थी देणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर होणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर सर्वात आधी आपण बघूयात की MS सेट परीक्षा काय असते. महाराष्ट्र सेट परीक्षा काय असते. तर ह्याच्यामध्ये बघा, सर्वात आधी आपण बघूया महाराष्ट्र सेट ही परीक्षा आधी 1 वर्षांनी कंडक्ट केली जायची. तर आता नवीन बदलानुसार काय होणार आहे, ही एक्झाम वर्षातून 2दा कंडक्ट केली जाणार आहे. 2दा कंडक्ट केली जाईल. तर आणि ही एक्झाम ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. आणि ऑनलाईन स्वरूपात होणार असल्यामुळे रिझल्ट हा आपल्याला लवकर हाती येणार आहे. तर ह्या महाराष्ट्र सेटमध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. ते आपण आता पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. जे विद्यार्थी ही परीक्षा फर्स्ट टाइम देणार आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. नेक्स्ट स्लाईड बघू आपण. ह्याच्यामध्ये बघा मार्क सिस्टीम कशी असते. तर ह्याच्यामध्ये बघा पेपर 1 असतो. तो पेपर 1 आहे तो असतो 100 गुणांचा, 100 गुणांचा असतो. त्याच्यामध्ये 50 क्वेश्चन हे सेट केलेले असतात. आणि पेपर 2 मध्ये काय असतं, हा 200 गुणांचा असतो आणि याच्यामध्ये 100 क्वेश्चन हे सेट केलेले असतात. तर ह्याच्यामध्ये बघा हा एकूण टोटल 300 गुणांचा पेपर असतो आणि या एक्झामचा कालावधी हा 3 तासांचा असतो. 3 तासांचा हा असतो. आता नेक्स्ट बघूया आपण पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. तर पेपर 1 मध्ये मी तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये पेपर 1 मध्ये तुम्हाला मी सांगितलं पेपर 1 हा 100 गुणांचा असतो आणि पेपर 2 हा 200 गुणांसाठी असतो. तर ह्याच्यामध्ये 50 क्वेश्चन हे सेट केलेले असतात आणि ह्याच्यामध्ये 100 क्वेश्चन हे सेट केलेले असतात. पेपर 1 मध्ये एकूण 10 युनिट्स असतात. पेपर 1 मध्ये 10 युनिट्स असतात. तर आणि मी तुम्हाला एक इम्पॉर्टन्स सांगते. पेपर 1 हा एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आणि जे विद्यार्थी फर्स्ट टाइम ही एक्झाम देत असतील तर ही एक्झाम असिस्टंट प्रोफेसर ह्या पदासाठी तर MS सेट ही होत असते. तर पेपर 1 मध्ये 10 युनिट्स आहेत. तर ते कोणते तर बघूया आपण. पहिला आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, सेकंड आहे रिसर्च ॲप्टिट्यूड, थर्ड आहे कॉम्प्रेशन, फोर्थ आहे कम्युनिकेशन, फिफ्थ आहे मॅथेमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड, सिक्स्थ आहे लॉजिकल रिझनिंग, सेवन्थ आहे डाटा इंटरप्रिटेशन, 8 आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच ICT आपला, 9th आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट आणि 10वा आहे हायर एज्युकेशन सिस्टीम. असे 10 युनिट्स हे पेपर 1 मध्ये असतात. तर बघा, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा सगळे विद्यार्थी विचार करत असतील की आता जो न्यू सिलेबस आलेला आहे, तर आता न्यू सिलेबस आल्यावर स्टडी चालू करायचा की आता जो ओल्ड सिलेबस आहे की तो आता असणार आहे की नसणार आहे, तर ते बघा तुम्ही. तर आता मग बघा ओल्ड सिलेबसमध्ये आहे तर तुम्ही विचार करा ओल्ड सिलेबस हा असणारच आहे, तर त्यामुळे तुम्ही स्टडी हा स्किप करू नका, डिपेंड राहू नका न्यू सिलेबस येईपर्यंत असं. तर ओल्ड सिलेबस आहे तर तुम्ही स्टडी हा चालूच ठेवायचा आहे. फक्त न्यू सिलेबस थोडा 30% हा त्याच्यामध्ये ॲड होईल, पण 70% ओल्डच सिलेबस राहील. त्यामुळे तुम्ही ओल्ड सिलेबसनुसार स्टडी चालू राहू द्या. जसा न्यू सिलेबस ॲड होईल तसा तुम्ही तो ॲड म्हणून स्टडी तुम्ही तेव्हा करायचा आहे. पण तोपर्यंत तुम्ही ओल्ड सिलेबस हा सोडू नका. तर हा 70% असेल तर हा 30%च ॲड होणार आहे. तर त्यामुळे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. तेवढा स्टडी तुम्ही चालू ठेवा, कारण की MS सेट ही एक्झाम कशी असते, कॉम्पिटिटिव्ह असते. तर ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन असतं. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे ही. तर ह्याच्यामध्ये क्लिअर होण्यासाठी तुम्ही जर आत्ताच तुम्ही सिलेबस पेंडिंग ठेवला, न्यू सिलेबसची वाट बघत राहिला, तर ही एक्झाम तशी क्लिअर होऊ शकत नाही. तुम्ही हा स्टडी चालूच ठेवला, न्यू सिलेबस येईल
तेव्हा तुम्ही ॲड करा. त्यामुळे तुम्ही ही एक्झाम 100% क्लिअर होऊ शकतील. आणि जे सेल्फ स्टडी करणारे आहेत त्यांनी काय करायचं आहे, सेल्फ स्टडीसाठी त्यांनी PYQ सर्वात प्रथम तुम्ही सिलॅबस बघा. नंतर PYQ प्रिपरेशन करा. त्याच्यानंतर नोट्स काढा. आणि ह्याच्यावर तुम्ही फक्त एकाच बुकवर डिपेंड नका राहू. याच्यामध्ये 5-7 बुक पेपर 1साठी सांगते मी. पेपर 1साठी 5-7 बुक हे रेफर करावे लागतील तरच, आणि त्याच्यातून नोट्स काढावे लागतील तरच तुमचा पेपर 1 हा क्लिअर होणार आहेत. आणि रेडीमेड कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत. ज्यांची इच्छा असेल त्यांनी रेडीमेड कोर्सेस अवेलेबल आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यामुळे तुम्हालाच हेल्प होईल. तुम्हाला एवढं 5-7 युनिट्स हे बघायला लागणार नाही. रेडीमेड कोर्सेसमध्ये तुम्हाला सगळं रेडीमेड मटेरियल हे मिळेल. फक्त तुम्हाला अभ्यास चालू करायचा आहे, अभ्यास कंटिन्यू करायचा आहे. असं हे सगळं आहे पेपर 1बद्दल. आणि पेपर 2 हा तुमचाच सब्जेक्टचा पेपर असतो. जो तुमचा स्पेशलायझेशन त्याच्यामध्ये तुम्ही PG केलेला आहे, तुमच्याच सब्जेक्टचा हा पेपर 2 असतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, 11 टू PG असा तुम्ही सेल्फ स्टडी करणाऱ्यांनी तुमचे जे नोट्स असतील ते प्रिपरेशन करा. याच्यासाठी मला नाही वाटत की तुम्ही स्पेशल बुक्स हे घेतले पाहिजे. तुम्हाला जे नोट्स दिले असतील कॉलेजमध्ये तर तेच तुम्ही रेफर करायचे आहे. पेपर 2मध्ये तुमचा जो स्पेशल सब्जेक्ट आहे त्याप्रमाणे तुम्ही अपडेट व्हायचं आहे. आणि नवीन ही एक्झाम देतील जे विद्यार्थी आहेत, नवीन एक्झाम देणारे, आणि त्याने हा व्हिडिओ नक्कीच बघा. त्यांना हे सगळं कळेल. आणि तुम्ही बघा, पेपर 1मध्ये स्कोर जर चांगला केला तर पेपर 2चा तुमचा जो बर्डन असतो तो कमी होतो आणि तुम्ही ही एक्झाम क्लिअर होतात. नेक्स्ट बघूया. आता बऱ्याच जणांना क्वेश्चन पडतो आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा येत असतं की MH ही निगेटिव्ह मार्किंगवाली एक्झाम आहे का? तर त्याचं आन्सर आहे नो निगेटिव्ह मार्किंग. नो निगेटिव्ह मार्किंग. ह्या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, MH सेटमध्ये निगेटिव्ह मार्किंग ही नसते. त्यामुळे तुम्ही अभ्यास खूप चांगला करा. खूप स्कोर करण्याचे स्कोरिंगचा विषय आहे पेपर 1. त्याच्यावर जास्त तुम्ही भर द्या. त्यामुळे तुमचा पेपर 2 इझिली निघू शकतो. त्यामुळे तुम्ही MH सेटमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्हाला स्कोर हा चांगला करता येईल. इतकं तुम्ही लक्षात असू द्या. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की त्यांनाही माहिती मिळेल. आणि तुम्ही आता ही 2025ची जी एक्झाम देणार आहे तर ती तुम्ही क्वालिफाय होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि काही MH सेटबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन अजून हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. तुम्हाला MH सेटबद्दल अजून माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू.